आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेल्दी टेस्टी लिटल मिलेट खिचडी। तर तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर सध्या मिलेटच्या रेसिपी सुरू आहेत आणि ह्या मिलेट आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतात। मिलेटमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात। आजची आपली रेसिपी आहे लिटल मिलेटची खिचडी। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज जर फर्स्ट टाइम तुम्ही माझी रेसिपी बघत असताल किंवा मिलेटची रेसिपी पाहत असताल तर तुम्हाला लिटल मिलेट म्हणजे नेमकं काय असतं हे कळणार नाही। तर लिटल मिलेट हा एक बाजरीचाच प्रकार आहे। लिटल मिलेटला कुटकी म्हटलं जातं आणि तसंच शुद्ध मराठीत बारीक बाजरी म्हटलं जातं। तर इथं मी घेतलेलं आहे अर्धी वाटी लिटल मिलेट म्हणजेच बारीक बाजरी। जवळपास ही बाजरी जशी आपली भगर असते का तशीच दिसते आणि बाजरीत देखील दोन प्रकारचे मिलेट आहेत। म्हणजे छोट्या बाजरीमध्ये एक आहे कोडो मिलेट, त्याची देखील मी रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे। त्याची देखील खिचडी मी दाखवणार आहे। तर तो कोडो मिलेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर इथं हा लिटल मिलेट मी अर्धा वाटी लिटल मिलेट मी 1 घंटा भिजून ठेवलेला होता। म्हणजेच बारीक बाजरी मी 1 घंटा भिजून ठेवलेली होती। तर आता आपण याची घेऊयात खिचडी बनवायला। तर गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये। तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये फोडणीला तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, 2 लवंग आणि एक थोडासा तुकडा चक्री फुलाचा टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार खडे मसाले फोडणीला घालू शकता, अशी काही अडचण नाही। नॉर्मली जसं आपण मसाले भाताला घालतो त्याच पद्धतीने। तर सोबतच मी चिमूटभर जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे टाकल्यानंतर आता आपल्याला थोडासा कांदा, सोबतच मी एक मोठा बटाटा कट करून घेतलेला आहे। आता इथं बटाटा ऑप्शनल आहे। कढीपत्ता टाकलेला आहे, गाजर आणि टोमॅटो, शिमला मिरची। आता भाज्या तुम्ही तुमच्या मनपसंत टाकू शकता, कारण आजची ही खिचडी मी मुलांना खायला देणार आहे म्हणून मुलांच्या चॉईसच्या हिशोबाने मी इथं बटाटा वापरलेला आहे। तुम्हाला बटाटा नाही टाकला तरी चालेल, बाकीच्या सर्व तुम्ही भाज्या टाकू शकता आणि थोडेसे मटर देखील मी टाकून घेतलेले आहेत। आता ह्या भाज्या छान 2-3 मिनिट परतून घ्यायच्या। आता लिटल मिलेटमध्ये ना खूप सारे पोषक तत्व असतात। लिटल मिलेटमध्ये लोह, कॅल्शियम, विटॅमिन बी, तसंच प्रोटीन, फायबर, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम यासारखे सर्व पोषक तत्व असतात आणि खूप सारं तर फायबर असतं आणि ग्लुटेन नावाचा बिलकुल पदार्थ नसतो। आणि लिटल मिलेट वेट लॉसमध्ये आपल्याला खूप मदत करतात। जर तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये हे लिटल मिलेट नक्की सामील करून घ्या। आणि जे आम्ही मिलेट घरी वापरतो ते ऑर्गॅनिक मिलेट आहेत आणि आजकाल मिलेट मार्केटमध्ये सर्वच जागी भेटतात। मोठ्या किराणा शॉपीमध्ये गेलात ना तर लगेच तुम्हाला मिलेट भेटून जातील। तर आता भाज्या परतून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालून घेतलं आणि नंतर मी इथं आपलं जे लिटल मिलेट धुवून ठेवलेले होते, म्हणजे मी भिजत ठेवलेले होते, ते मिलेट टाकून घेतले। भाज्यासोबत छान मिनिटभर मिक्स करून घेतले आणि आता तुम्हाला या खिचडीमध्ये मसाले काय टाकायचे ते तुमच्या चॉईसने तुम्ही टाकू शकता। तर मी इथं थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच छान आणि टेस्टी या खिचडीला टेस्ट यावा म्हणून मी थोडासा चिमूटभर पावभाजी मसाला टाकत आहे। मसाले भातामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकला तर जसा पुलाव असतो ना आपला पावभाजी सोबत, त्या पद्धतीचीच पुलावला टेस्ट येते म्हणून मी चिमूटभर इथं पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि पावभाजीने खिचडी खायला खूप भारी लागते। आता मी मसाले खूप सारे असे जास्त टाकलेले नाहीत, चिमूटभर टाकलेत। पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलंय ही रेसिपी माझे मुलं देखील खाणार आहेत, त्याच्या हिशोबाने मी इथं मसाले ॲड करत आहे। आणि
तुम्ही तुमच्या घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. खूप टेस्टी लागते, एकच नंबर लागते. आणि मिलेट जेवढे आपण जास्त खाऊ तेवढे आपल्या शरीराला चांगले असतात. मिलेटमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात जे आपल्या शरीराला खूप गरजेचे आहेत. आणि जसं नॉर्मल मिलेट, आता हे 1-2 मिलेट आहेत जे नॉर्मल आपल्याला पाहायला भेटत नाहीत, पण जसं की नाचणी एक मिलेट आहे, भगर एक मिलेट आहे, राळा एक मिलेट आहे. हे जरी 3 तुम्ही अधूनमधून मिलेट तुमच्या डाएटमध्ये सामील करून घेतले तर खूप भारी तुम्हाला तुमच्या शरीरावर इफेक्ट दिसतात. आता इथं छान भाज्या मिलेट मिक्स केल्यानंतर पाणी टाकून घेतलेलं आहे. आता या मिलेटमध्ये पाणी कसं टाकायचं, तर 1 वाटी मिलेट असेल तर 2.5 वाट्या पाणी ॲड करायचं. मिलेट शिजायला थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागतं. तर इथं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेतलं आणि लो टू मिडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढल्या. तर 4 शिट्ट्यानंतर कुकरची वाफ काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली लिटल मिलेटची गरम गरम खिचडी खायला तयार झालेली आहे. दिसता क्षणी किती भारी दिसत आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता नॉर्मल आपण आपले तांदूळाची खिचडी वगैरे तर खूप वेळेस खातो, पण मिलेट कोणत्या प्रकारे आपल्या शरीरात जायला हवेत, कारण खूप पोषक असतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला माहीत आहे सध्या मी माझ्या चॅनलवर मिलेटच्या रेसिपी शेअर करत आहे. त्यातच आज मी ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्त्याला किंवा ब्रेकफास्टला मस्त अशी बार्नयार्ड मिलेटची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मी इथं घेतलेली आहे अर्धा वाटी मिलेट. तर भिजवत वगैरे ठेवलेलं नाही, डायरेक्ट आता पाणी टाकून घेतलेलं आहे. आता 2 पाण्याने स्वच्छ हे मिलेट धुवून घ्यायचं आहे. तर इथं कढाईमध्ये 1 ग्लास भरून मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर पाणी गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता जे मिलेट आपण धुवून घेतलेले आहेत ते मिलेट इथं टाकून घ्यायचं आणि सोबतच गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान मऊसूद याचा भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तर आता तुम्ही म्हणता की बार्नयार्ड मिलेट म्हणजे काय, तर बार्नयार्ड मिलेट म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. तर बार्नयार्ड मिलेट ही आपली गावरान भगर आहे. तर भगर ही एक मिलेट आहे आणि भगर खूप पोषक असते आणि भगरीला बार्नयार्ड मिलेट म्हटलं जातं. तसंच भगरीमध्ये खूप पोषक तत्व असतात ज्यामध्ये विटॅमिन बी, विटॅमिन सी, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, आयर्न आणि ग्लुटेन नावाचा जो पदार्थ असतो ना तो भगरीमध्ये बिलकुलच नसतो. आता ही पॉलिश वगैरे केलेली भगर नाही आहे, गावरान भगर आहे. भगरीत देखील खूप सारे प्रकार असतात. ही जी भगर आहे ती गावाकडच्या माणसांना माहीत असेल बघा, जे गावाकडचे ते ओळखतील. ही गावरान गोंड्याची भगर आहे. ही पहिल्या टायमात खूप जास्त शेतात व्हायची, आजकाल एवढी काही दिसून येत नाही, पण बऱ्यापैकी तुरळक माणसं आणखीन लावतात हिला. पण एकच नंबर भगर आहे आणि ही ऑर्गॅनिक भगर आहे, चांगली सेंद्रिय पद्धतीने उगवलेली. याची टेस्ट एकच नंबर लागते आणि बऱ्याच मोठ्या सिटीने लोक मिलेटमध्ये ही बार्नयार्ड मिलेट म्हणून ह्याला ओळखतात आणि डाएटमध्ये सामील करून घेतात, कारण खूप हेल्दी आहे. आणि तुम्हाला सांगितलंच की ह्याच्यात ना खूप सारे विटॅमिन वगैरे असतात आणि फायबर तर खूप चांगल्या प्रकारे असतं. आणि फायबरसोबत भगरीमध्ये लोखंड ही खूप चांगल्या प्रकारे असतं. पोटॅशियम, कॅल्शियम हे तर असतंच, पण लोखंड, फायबर खूप चांगल्या प्रकारे असतं. आणि ही जी भगर आहे ती ऑर्गॅनिक असल्यामुळे आणिकच खूप जास्त हेल्दी आहे. तर आता जोपर्यंत छान मऊसूद भात ह्याचा शिजत नाही तर आपल्याला छान भात शिजून घ्यायचा आहे. आता नॉर्मल जर तुम्ही भगर घेता दररोजची आपण मार्केटमध्ये आणलेली ती पॉलिशची भगर असते आणि एकदम झटपट तुमचा 5 नाही तर 10 मिनिटात भात
तयार होतो ते बी कढईत तयार होतो, लगेच शिजून तयार होते. पण ही ऑर्गॅनिक आणि देशी भगर आहे आणि हिला ना शिजायला वेळ लागतो. कमीत कमी तुम्हाला 20-25 मिनिट हा भात मऊसूत शिजायला वेळ लागणार आणि पाणीही जास्त लागतं. 1 वाटी तांदळासाठी तुम्हाला 3-3.5 वाट्या पाणी लागणार आणि 3.5 वाट्यात नंतरच ही जी भगरी, हा जो बारणे यार्डचा भात आहे किंवा भगरीचा भात आहे किंवा जे आपण मिलेट बनवत आहोत त्याचा भात आहे, तो 25 मिनिट लागतात शिजायला कंपल्सरी, तुम्ही पाहू शकता. तर आता इथं हा भात शिजत आलेला आहे, तरीही पूर्ण शिजलेला नाही आहे, म्हणून थोडीफार या भातामध्ये कसक राहिलेली आहे. तर आता या स्टेजला इथं मी अर्धा लिटर दूध भातामध्ये टाकून घेतलेलं आहे. खूप हेल्दी आणि जबरदस्त हा सकाळचा ब्रेकफास्ट तयार होतो आणि दूध देखील आमचं घरचं दूध आहे आणि गाईचं दूध आहे. आता तुमच्याकडे जे तुमच्या घरात असेल ते टाकलं तरी चालेल. तर आता दूध टाकून छान 10 मिनिट हा भात दुधासोबत शिजून घ्यायचा. जोपर्यंत मस्त छान दाटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हा भात दुधासोबत शिजून घ्यायचा आहे. तर छान 8-10 मिनिट शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर व्हायला इथं भात सुरू झालेला आहे. तर आजची जी रेसिपी आहे ती छान हेल्दी मला बनवायची आहे, म्हणून मी याच्यात साखरेचा वापर करणार नाही. साखरेऐवजी मी याच्यात मध टाकणार आहे. तसंच तुम्ही विलायची पावडर आणि थोडीशी दालचिनीची पावडर जरी ह्यात ॲड केली ना तरीही ही रेसिपी खूप भारी लागते खायला. आणि तुम्ही डाएट करत असताना आणि डाएटमध्ये जर तुम्हाला एखाद्या टायमाला ही रेसिपी खायची असेल तरीही चालते. हलकी फुलकी आहे आणि घरचं दूध असल्यामुळे, म्हणजे गावरान गाईचं दूध आहे हे, म्हणून हेल्दीचं आहे आणि बिलकुल आपण साखर वगैरे याच्यात वापर करणार नाही आहेत. तर थोडासा मध टाकायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला डाएटमध्ये ही रेसिपी खायची त्यावेळेस आवर्जून दालचिनीची थोडीशी पावडर टाकावी. म्हणजे दालचिनी वेट लॉसमध्ये खूप चांगली मदत करते आणि या खिचडीमध्ये म्हणजे या ब्रेकफास्ट रेसिपीमध्ये दालचिनी खायला खूप भारी लागते. तर आमच्या घरी पोरांना ही खायची होती म्हणून मी दालचिनीची पावडर टाकलेली नाही. थोडीशी दालचिनीचा पावडर टाकल्यानंतर थोडासा हलका त्याची खुशबू येते रेसिपीला, म्हणून. तर इथं 2-3 चमचे मी छान मध टाकलेला आहे आणि मध छान मिक्स करून घेतला. आता तुम्हाला गोड किती हवं आहे त्याच्या हिशोबाने मध्ये ॲड करू शकता. तर मध टाकून छान मिक्स करून घेतली आणि परत 2-3 मिनिट हा भात शिजून घेतला. बस इतपतच आता आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. गॅस बंद करायचा आणि मॅशरनी थोडासा एकजीव दुधासोबत हा भात करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता छान मी इथं मॅशरनी मॅश करून घेतलेला आहे. मस्त मौसूद असा आपला इथं भगरीचा भात तयार झालेला आहे किंवा भगरीचा स्नॅक्स तयार झालेला आहे. आता स्पेशली ह्याला खायचं कसं, तर मस्त एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. सोबत वरतून बदाम, काजू, तुम्हाला हवे ते फ्रूट वरतून टाकू शकतात. केळ, स्ट्रॉबेरी टाकू शकता आणि मी इथं डाळिंब, काजू, बदाम टाकलेले आहेत आणि मस्त आपला इथं ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. आज मी तुमच्यासोबत फॉक्सटेल मिलेटचा नाश्ता शेअर करणार आहे. हा नाश्ता खूप हेल्दी आहे आणि खायला एक नंबर लागतो आणि तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे आपल्या चॅनलवर मिलेटच्या सध्या रेसिपी मी टाकत आहे. तर तुम्ही या अगोदरच्या पाहिल्या नसतील तर नक्की विजिट करून या, तुम्हाला नक्की रेसिपी आवडतील. चला मग उशीर न करता आजच्या आपल्या या रेसिपीला सुरू करूया. तर मी इथं घेतलेले आहेत 1 वाटी फॉक्सटेल मिलेट. फॉक्सटेल मिलेट हे रात्रभर मी भिजवून ठेवलेले होते. आता बऱ्याच जणाला फॉक्सटेल मिलेट म्हणजे नेमकं काय कळणार नाही जर पहिल्यांदा रेसिपी पाहत असतील मिलेटची तर. आता फॉक्सटेल मिलेट म्हणजे काय, तर फॉक्सटेल मिलेट म्हणजे राळे. या अगोदरही मी मिलेटच्या खूप साऱ्या रेसिप्या टाकलेल्या आहेत चॅनलवर, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं आहे. आणि मिलेटविषयीही मी स्पेशल एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की विजिट करा. तर आजची आपली रेसिपी फॉक्सटेल मिलेटची आहे तर त्याच्याविषयीच थोडंफार सांगते मी. तर फॉक्सटेल मिलेट म्हणजे त्याला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये राळे म्हणतात, हिंदीमध्ये कांगणी म्हणतात. आता या राळ्यामध्ये कॅलरीज नाहीच्या बरोबरच असतात, खूप कमी कॅलरीज असतात आणि प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट
विटॅमिन बी, कॅल्शियम हे यासारखे सर्व पोषक घटक असतात. तर आजची जी रेसिपी आहे त्याच्यासाठी आपल्याला हे फॉक्सटेल मिलेट रात्रभर भिजून ठेवायला हवेत. तर इथं 12 घंटे मी हे राळे आणि फॉक्सटेल मिलेट भिजवून घेतलेले आहेत. आणि सोबतच मी घेतलेले आहेत 1 वाटी भिजलेले मूग. तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर हे जे भिजवलेले राळे आहेत ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी राळे टाकून घेते. आता मूग आणि राळे मिक्स फिरून नाही घ्यायचे, कारण राळ्याला ना मिक्सरमध्ये फिरवायला वेळ लागतो, बारीक व्हायला वेळ लागतो आणि मूग एकदम झटपट होतात. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला राळे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत. नॉर्मली आपण जसं इडली डोशासाठी तांदूळ मिक्सरमध्ये फिरून घेतो ना, त्याच पद्धतीने हे राळे देखील मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने राळे फिरून घेतलेत. आता त्याच भांड्यात जे मूग घेतले होते ते मूग घ्यायचे आणि मुगामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या अशा हाताने तोडून टाकायच्या किंवा मिरच्याचे बारीक पीस करून टाकायचे. आता तुम्हाला किती तिखट हवे त्याच्या हिशोबाने मिरच्या इथं टाकून घेऊ शकता. आणि थोडीशी अद्रक टाकून घ्यायची आणि मिक्सरमध्ये हे मूग आणि मिरच्या फिरून घ्यायच्या. थोडंसं पाणी टाकायचं हलकं काहीतरी आणि मूग मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर जे आपण तांदळाचं बॅटर होतं त्याच्यामध्येच फिरवलेले मूग टाकून घ्यायचे. आणि आता इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून छान बॅटर 1-2 मिनिट फेटून घ्यायचं, जेवढं फेटता येईल तेवढं. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतले. बॅटर असं करायचं नॉर्मली जसं आपण डोशाला बॅटर करतो त्याच पद्धतीने इथं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवत आहे मी कशा पद्धतीने बॅटर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता एक वेळेस छान बॅटर ढवळून घ्यायचं आणि गॅसवर तवा ठेवून घ्यायचा. तवा ठेवून घेतल्यानंतर तव्याला वरतून छान कांद्याने तेल लावून घ्यायचं आणि वाटीने किंवा पळीने बॅटर टाकून घ्यायचं. आता तुम्हाला किती मोठे डोसे हवेत त्याच्या हिशोबाने तुम्ही हे चिल्ले म्हणू शकता, डोसे म्हणू शकता किंवा नाश्ता म्हणू शकता. तुम्ही तुमच्या हिशोबाने काहीही नाव द्या आणि तुमच्या हिशोबाने लहान मोठे कसे करायचे तसे करून घ्यावेत. आणि इथं मी हलकं वरतून सुकून गेला ना डोसा वरतून झाकून ठेवायचं, 2 मिनिट वाफ द्यायची आणि नंतर साईडनी हलकं किनारा रिकाम्या करून उलटून दुसऱ्या साईडला उलटी करून घ्यायचं, म्हणजे पलटून घ्यायचं. आता वरी उलट पुलट करून छान हा नाश्ता आपला भाजून घ्यायचा किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता चिल्ला भाजून घ्यायचा. तर आता बाकीचे देखील मी याच पद्धतीने बनविणार आहे आणि याच पद्धतीने भाजून घेणार आहे. एकदम झटपट बनवून तयार होतात, खायला खूप टेस्टी लागतात. आणि तुम्ही जर वेट लॉस जर्नीवर असताना आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यावेळेस हा नाश्ता तुमच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकता, कारण मूग घेतलेले आहेत आणि राळे घेतलेले आहेत. मुगात ही कॅलरीज खूप जास्त कमी असतात, म्हणजे नाहीच्या बराबरच असतात, आणि राळ्यात ही कॅलरीज खूप कमी असतात. आता मुगामध्येही खूप सारं प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट असतात. तसंच राळ्यामध्येही प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट आणि कॅलरीज कमी असतात. दोन्हीचं कॉम्बिनेशन 1 नंबर आहे. तुम्ही मूग आणि राळ्याची मिक्स करून भाकरी, रोटी किंवा तुम्ही थालीपीठ, असे डोसे, उत्तप्पे, चिल्ले तुम्हाला हवं ती रेसिपी बनवून तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही सामील करून घेऊ शकता. कारण वजन कमी करण्यास हे राळे आणि मूग खूप जास्त मदत करतात. आता तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता या डोशासंग नेमकं तुम्हाला काय खायचं, तर तुम्ही नारळाची चटणी बनवू शकता, हिरवी चटणी बनवू शकता, टोमॅटोची चटणी बनवू शकता. तर आता हे जे मी चिल्ले बनवू आता मी ह्याला डोसेच बनवले होतं माझ्या पोरांना, छोटे छोटे मिनी डोसे बनवलेत मी म्हटलं. तर हे मिनी डोसे मी सांबारसोबत खायला दिलेले होते, तर मी डोशासोबत खायला सांबार बनवलेलं होतं. तर सर्व डोसे मी छान मस्त करून घेतले. तुम्ही पाहू शकता जाळीदार असे आपले डोसे बनवून तयार होत आहेत. तर मी सांबार बनवलं होतं आणि माझ्या मुलांनी खूप आवडीने सांबार आणि डोसे खाल्ले.
आज मी तुमच्यासोबत लिटल मिलेट आणि भिजवलेले हिरवे मूग त्याच्यापासून मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर इथं हे लिटल मिलेट घेतलेले आहेत, तेही रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। आणि लिटल मिलेटला आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये बाजरी असं म्हटलं जातं, म्हणजे छोटी बाजरी। आता मी मिलेटविषयी पूर्ण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन विजिट करा। चला मग रेसिपी सुरू। तर इथं हे लिटल मिलेट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून नॉर्मली डोशाला कसं आपण बॅटर फिरून घेतो त्या पद्धतीने मिक्सरमध्ये हे लिटल मिलेट फिरून घ्यायचे। आता लिटल मिलेट आणि मूग एकत्र फिरून घ्यायचे नाही, कारण लिटल मिलेट देखील म्हणजे मिक्सरमध्ये निघायला वेळ घेतात एकदम बारीक होण्यासाठी, आणि मूग झटपट होतात, म्हणून दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र चांगलं होत नाही। मूग बारीक होतात आणि मिलेट तसेच राहतात, म्हणून आधी इथं हे मिलेट मिक्सरमध्ये फिरून घेतले। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग टाकून घेतले। आता मूग टाकल्यानंतर याच्यामध्ये आता आपण थोडंसं तिखट होण्यासाठी हिरवी मिरची आणि अद्रक टाकून घेणार आहोत। तुम्हाला डायरेक्ट प्लेन बनवायचे असले तरी चालतील, पण मी थोडंसं हिरवी मिरची आणि अद्रक टाकत आहे, तर ह्याने टेस्ट खूप भारी येते। आता इथं थोडंसं हलकं पाणी टाकून मूग मिक्सरमध्ये फिरून घेतले। मूग फिरवून घेतल्यानंतर फिरवलेले मूग इथं जे आपण लिटल मिलेट मिक्सरमध्ये फिरून घेतले होते त्याच्यामध्ये टाकून घेतले। तर आता आपण याच्यात थोडेसे मसाले ॲड करणार आहोत। एकदम साधी सरळ सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी झटपट बनवून तयार होते आणि मुलांना एरवी आरवी काहीतरी नवीन चटापटा खायची मन होतं, त्यावेळेस तुम्ही हे स्नॅक्स रेसिपी किंवा नाश्ता रेसिपी त्यांच्यासाठी बनवू शकता। तर याच्यामध्ये मी आता चिमूटभर जिरे, चिमूटभर ओवा, तसंच तुम्ही या रेसिपीमध्ये तुमचे आवडत्या व्हेजिटेबल, तुमचे आवडते मसाले, तुम्हाला जे हवे ते सर्व मसाले याच्यात ॲड करू शकता। आता मी याच्यात ओवा आणि जिरे टाकलेले आहे, त्याच्यासोबत मूठभर कोथिंबीर बारीक कट करून टाकलेले आहे। आता मी याच्यात कांदे वगैरे टाकणार नाही, माझ्या मुलांना कांदा खायची लई चिरड येते, म्हणून मी साधेच वडे बनवत आहे। तर आता मी हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली। लाल मिरची पावडर टाकताना लक्षात ठेवायचं की आपण मूग फिरवताना इथं हिरवी मिरची ह्याच्यात वापरलेली आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मस्त असं हाताने बॅटर मिक्स करून घ्यायचं। आता बॅटर मिक्स करण्याच्या अगोदर एक गोष्ट आणखीन आपल्याला टाकायची, ती म्हणजे खायचा सोडा। चिमूटभर खायचा सोडा टाकायचा। खायचा सोडा टाकायचा विसरू नका, नाहीतर आपली जी रेसिपी आहे वडे आहे ते फुगणार नाहीत, मस्त टम फुगायला हवेत आणि खुशखुशीत बनायला हवेत। जर सोडा नाही टाकला तर आपण इथं जे लिटल मिलेट वापरलेले आहेत त्यामुळे जी रेसिपी आहे ती नरम होण्याच्या ऐवजी एकदम कडक होऊन जाईल, म्हणून खायचा सोडा चिमूटभर लक्ष करून टाकावा। आता सोडा टाकल्यानंतर छान असं इथं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं। आता हे लिटल मिलेट ना ग्लुटेन मुक्त असतात, म्हणून शरीरासाठी खूप हेल्दी असतात। आता तुम्ही म्हणता आजची जी रेसिपी आहे ती तळून बनवणार आहे मी, पण आपण घरगुती बनवत आहोत आणि हेल्दीच थोडंसं। मैद्याऐवजी हे लिटल मिलेट मूग खूप हेल्दी असतात आणि लिटल मूगमध्ये तुम्हाला सांगते लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी असे पोषक तत्व असतात। तसंच प्रोटीन, फायबर, आयर्न, झिंक, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या सर्व जिन्नस असतात आणि मुगामध्येही खूप सारं प्रोटीन, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम चांगल्या प्रकारे असतं। तसंच मुगात ही कॅलरीज खूप कमी असतात, म्हणून मुगाचा नाश्ता असाच खूप हेल्दी असतो। आणि ही जी रेसिपी आहे ती आपण मुलांना ज्यावेळेस बाहेरचं खायला मागते त्यावेळेस बनवून द्यावी, तर घरगुती रेसिपी एकच नंबर खायला तयार होती। आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे। आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हाताने देखील इथं ही रेसिपी म्हणजे ह्याचे भजे किंवा वडे तुमच्या सोडू शकतात। तर मी इथं पोहे खायचा चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने एक एक करून इथं हे वडे सोडत आहे तेलात। आता गॅस लो टू मिडियम ठेवायचा। लो टू मिडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर वडे भाजून घ्यायचे। एकदम झटपट बनवून तयार होतात, मुलांना तर एवढे आवडतात आणि हे वडे नुसते सॉस सोबत खाल्ले ना तरीही खूप भारी लागतात। पण तुम्ही जर
तुम्हाला जर पुदिन्याची हिरवी चटणी खायची असेल तर पुदिन्याची हिरवी चटणीचे तुम्ही फॅन असाल तर पुदिन्याची हिरवी चटणी जरूर या वड्यासोबत खायला बनवा, एकच नंबर लागते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या घरीही नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.